हॅलो, स्वप्नालीच रेसिपीमध्ये आज आपण रात्रीचा शिल्लक राहिलेला भात यापासून बनवणार आहोत छानसा असा नाश्ता। तर जिरे मोहरीची फोडणी घालून त्यामध्येच बारीक चिरलेला लसूण आणि हिरवी मिरची परतून घ्यायची आणि त्यामध्येच बारीक चिरलेले 2 कांदे घालून तेही चांगला भाजून घ्यायचा सोनेरी रंग येईपर्यंत। आणि आपला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झाला की त्यामध्येच हिरवे वाटाणे घालून तेही चांगले भाजून घ्यायचे। नंतर टोमॅटो बारीक चिरून त्यामध्ये परतून घ्यायचा आणि गरम मसाला, हळद आणि थोड्याशा शेंगा घालायच्या आणि तेही चांगलं परतून घ्यायचं। आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। हे बघा तेल सुटलं आहे आणि आता त्यामध्येच आपण रात्री जो शिल्लक राहिलेला भात आहे तो यामध्ये काढून घ्यायचा आणि तो व्यवस्थित असा परतत राहायचा। जरासा चिकट झाला असेल भात तर त्याच्या थोड्याशा गुठळ्या होतात, तर आपण त्या पूर्ण गुठळ्या अशा फोडून घ्यायच्या। जर असा चिकट नसेल झाला भात तर व्यवस्थित असा परतायला येतो। तर यामध्ये थोड्याशा गुठळ्या होत्या त्यामुळे व्यवस्थित त्याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या। तर हे बघा तुम्ही बघू शकता पूर्णपणे भात आपला मोकळा झालेला आहे आणि व्यवस्थित यामध्ये मिक्सही झाला आहे तुम्ही बघू शकता। आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून तेही चांगलं परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपला छोटासा नाश्ता तयार झाला आहे। तर चला तर सर्व करून घेऊयात। तर तुम्हाला मंडळी माझी ही आयडिया कशी वाटली कमेंट करा। मी बऱ्यापैकी असंच करते शिल्लक राहिलेल्या भाताला, तुम्ही कसं करता तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला ही छानशी रेसिपी कशी वाटली तेही मला सांगा। आणि जे चॅनलवर लोक नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।